नमस्कार. इयत्ता 10वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य ही कविता आपण पाहणार आहोत. भरतवाक्य या कवितेचे कवी आहेत मोरोपंत. आपण मोरोपंतांचा परिचय करून घेऊया. मोरोपंत यांचं पूर्ण नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर. त्यांना मयूर पंडित या नावानेही ओळखले जाते. त्यांचा जन्म इसवी सन 1729 पन्हाळगडावर झाला. मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील ते श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. वयाच्या 24 वर्षापर्यंत त्यांचे पन्हाळगडावरच वास्तव्य होते. पुढे ते बारामतीस स्थायिक झाले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंतांचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75,000 कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली. मोरोपंतांनी त्यांच्या 4 गुरूंचा उल्लेख आपल्या गंगावकिली या काव्यात केला आहे. मोरोपंतांच्या आर्या वृत्तातील काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोकही प्रसिद्ध आहे. तो म्हणजे ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंताची. आपल्याला कविता आहे भरतवाक्य. ही कविता म्हणजे केकावली आहे. भरतवाक्य म्हणजे काय तर नाटकातील शेवटचे वाक्य. या ठिकाणी केकावली या ग्रंथाच्या उपसंहारामधील शेवटची पद्यरचना म्हणून याला भरतवाक्य असे नाव आहे. ही कविता म्हणजे आहे केकावली. आपण केकावली म्हणजे काय समजून घेऊया. केका म्हणजे मोराचा टाहू. जे पावसाळ्याच्या आरंभी काळे ढग आकाशात जमा व्हायला लागले की मोर पावसासाठी मोठ्याने टाहू फोडायला लागतात. मोराच्या टाहूला संस्कृतमध्ये केका असे म्हणतात. आवली म्हणजे पंक्ती किंवा साखळी, म्हणजे केकांची साखळी म्हणजे केकावली. प्रस्तुत काव्यात मोरोपंतांनी ईश्वर प्रसादाविषयी उतावीळ होऊन पर्जन्योत्सुक मोराप्रमाणे एकामागून एक तळमळीचे उद्गार काढले आहेत. आपल्याला मोराच्या ठिकाणी कल्पून ईश्वराला पाण्याने ओथंबलेल्या मेघाप्रमाणे मानले आहे व मेघ जसा मोरावर प्रसन्न होऊन पाण्याचा वर्षाव करतो त्याप्रमाणे ईश्वराने आपल्यावर कृपा करावी अशी तळमळीची विनंती त्यांनी ह्या केकावलीतून केली आहे. प्रस्तुत केकावलीतून कवी मोरोपंत सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सानिध्याचे महत्त्व सांगत आहेत. कोणत्याही लोभाला बळी पडू नये. वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवत भक्तीत आपले मन रमवावे अशा प्रकारचा आशय या केकावलीतून व्यक्त होतो. आपण कविता ऐकूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संधक्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. मुखी हरी वसो तुझी, कुशल धाम नामावली. क्षणात पुरवील जी, सकल काम नामावली. कृपा करीशी तू जगत्रे निवास दासावरी. तशी प्रगट हो निजाक्षित जना सदा सावरी. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे आपले लक्ष वेधले आहे. आपण या श्लोकाचा भावार्थ समजून घेऊया. तर बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती म्हणजे चांगल्या माणसांची संगत. सुसंगती सदा घडो, नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी. सुजन वाक्य कानी पडो. सुजन वाक्य म्हणजे सुवचन किंवा सुविचार. तर सुविचार सुवचने आपल्या कानी पडावी. म्हणजे या ओळीतून कवी मोरोपंत संगतीचे महत्त्व म्हणजे आपल्या आयुष्यातील संगतीचे महत्त्व किंवा स्थान विशद करत आहेत. माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या संगतीवरून ठरते. आपण इतरत्र वावरत असताना बऱ्या वाईट गुणदोषांनी युक्त अशी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. हा सहवास म्हणजेच चांगला असेल तर आपला विकास होतो आणि वाईट विचारांच्या सहवासात आपण राहिलो तर वाईट सवयी अवगुण म्हणजे आत्मसात होऊ शकतात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर घडून येतो. म्हणून नेहमी आपण सुसंगत ठेवावी, म्हणजे सुसंगती नेहमी घडावी आणि अशा प्रकारची इच्छा आपण मनी बाळगावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, कलंक मतीचा झडो. कलंक म्हणजे डाग किंवा कुविचार. मती बुद्धी म्हणजे बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी. विषय सर्वथा नावडो. विषय म्हणजे या ठिकाणी मोह, विषय वासना किंवा मोह म्हणजे वाईट गोष्टींविषयी आपल्याला नावड निर्माण व्हावी. संधग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. संधग्री म्हणजे सज्जनांचे पाय. कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. मुरडिता म्हणजे मागे वळताना, हटाने म्हणजे हट्टाने. इथे काय सांगितलं आहे लक्षात घ्या की कमळात भ्रमराने म्हणजे भुंग्याने दडून बसावे तसे माझे मन सज्जनांच्या चरणकमलात आसक्त होऊ दे. तेथून जर कुणी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर हट्ट धरून ते तेथेच अडून बसावे. म्हणजे जर सज्जनांच्या चरण कमलांचा वियोग झाला तर ते मन वियोग रडता रडो म्हणजे ते मन ढसाढसा रडो. म्हणजे इथे लक्षात काय घ्या की भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन तिथून हटत नाही आणि कमळाचा जर विरह झाला तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे माझे मन सज्जनांच्या पायी गुंतो. मन भवत चरित्री जडो म्हणजे आपलं मन भक्ती मार्गात परमार्थात जडून राहो. न निश्चय कधी ढळो. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. निश्चय निर्धार. कुजन विघ्न बाधा टळो. कुजन म्हणजे वाईट माणूस. आता न निश्चय कधी ढळो म्हणजे आपला दृढ निश्चय कधीही ढळू देऊ नका. कुजन विघ्न बाधा टळो म्हणजे वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, म्हणजे त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ दे नको. न चित्त भजनी चळो. चित्त मन. न चित्त भजनी चळो
म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करताना आपलं मन चंचल होऊ दे नको. मती सदुक्त मार्गी वळो. सदुक्त म्हणजे चांगला मार्ग किंवा चांगल्या वाटेवर, म्हणजे आपली मती म्हणजे बुद्धी कुठल्या वाटेवरती की चांगल्या मार्गावरती. म्हणजे आपली बुद्धीला म्हणजे चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागू दे. म्हणजे थोडक्यात काय, ते सज्जनांनी सांगितलेल्या आचार विचारांच्या वाटेकडे आपली बुद्धी वळू दे. स्वतत्व हृदया कळो. स्वतत्व हृदया कळो म्हणजे स्वतःचं किंवा मनाला आत्मज्ञानाचा किंवा सतत्वाचा साक्षात्कार होऊ दे. म्हणजे आपल्याला आपली स्वतःची ओळख होऊ दे. आपल्याला आपली स्वतःची ओळख, स्वतत्व हृदया कळो म्हणजे आपल्याला आपली स्वतःची ओळख होऊ दे. म्हणजे मी कोण आहे वगैरे अशा प्रकारे आपल्याला आपली ओळख होऊ दे. दुरभिमान सारा गळो म्हणजे आपला अभिमान, अहंकार सारा गळून जाऊ दे. अहंकार, अभिमान पूर्णपणे गळून जाऊ दे. पुन्हा न मने हे मळो, नुरित आत्मबोधे जळो. आणि पुन्हा हे मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये. दुरित आत्मबोधे जळो आणि आत्मज्ञानाच्या योगे सर्व पाप आपली काय व्हावं, जळून जाऊ देत, भस्म होऊन जाऊ देत. म्हणजे इथे लक्षात घ्या की मनाने कधीही डगमगू नये. दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर व्हावी. चित्त भजनापासून ढळू नये. बुद्धी भक्तिमार्गाकडे वळावी आणि त्या योगे मनाला स्वतत्वाची जाणीव होईल आणि मग आपला अहंकार गळून जाऊन आपलं मन कसं होईल, पवित्र होईल. असे पवित्र झालेले मन पुन्हा मलिन होऊ नये. म्हणजे आपल्याकडून कळत नकळत घडलेली पापं भस्मसात होऊ देत, अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. म्हणजे हे देवा, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. वसो म्हणजे राहू दे. म्हणजे हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. म्हणजे माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन हो. क्षणात पुरवी जी सकल कामना मावली. म्हणजे क्षणात सर्व मनोरथ पूर्ण करणारी अशी तुझ्या नामाची मला सदैव माझ्या मुखी राहू दे. कृपा करिष्यि तू जगत्त्रय निवास दासावरी. तिन्ही जगात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही जगात वास्तव्य करणाऱ्या भक्तांवर तू काय करतोस, कृपा करतोस. तशी प्रगट हे निजाश्रितजना सदा सावरी. निजाश्रित म्हणजे काय, तुझ्या आश्रयाला आलेले, आधाराची गरज असलेले. तर तुझ्या आश्रयाला आलेल्या भक्तांवर तुझी कृपा होऊ दे. म्हणजे इथे या शेवटच्या चरणामध्ये लक्षात घ्या, मोरपंत भगवंताला आर्ततेने आळवणी करत आहेत की हे प्रभू, तुझ्या नामावलीचा माझ्या मुखात सदैव वास राहू दे. तुझ्या नामस्मरणाने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत. हे जगन्नाथा, तिन्ही जगात निवास करणाऱ्या परमेश्वरा, माझ्यासारख्या दासावर तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. आणि तुझ्या आश्रयाला आलेल्या भक्तांवर तू नेहमी अशीच कृपा ठेव. अशा प्रकारे मोरोपंतांनी भगवंतापाशी सर्वांसाठी कृपादृष्टीचे मागणे मागितलेले आहे. अशा प्रकारे सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिलेली आहे.